खरं नाही. डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागल्या तेव्हा. डोळ्यातून गंगा जमुना व्हायला. असं वाटतं ना खरंच रडल्यासारखं. तर मी कांदा कापत होते आणि कांदा कापता कापताना डोळ्यातून पाणी. एवढा तिखट कांदा, बापरे. मरणाचा तिखट कांदा, त्याच्यामुळे डोळे पार भरले माझे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज ना मी खूप 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 रडले. कारण आहे ना, कांदा कापता कापता डोळ्याला एकदम घळाघळा पाणी यायला लागलं. कारण कांदा एवढा तिखट होता ना की काय सांगायलाच नको. माझे डोळे एकदम असे भरून गेले होते. त्याच्यामुळे मी डोळे बंद करून कधी कधी असं कांदा कापत होते, कधी कधी टी व्ही बघत होते. आणि तुम्ही बघितलं असेल की अगोदर माझ्या कांदा कापल्यानंतर किती जळजळ होते डोळ्यात. तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर आता ना भरपूर अशा कमेंट येत आहेत, भरपूर काय काय बोलतात, काय काय नाही. पण मला ना ह्यांच्यासोबत म्हणजे काय बोलणार ना. आता एकदम खालच्या लेवलला जर कमेंट करत असाल तर आपण काय बोलू शकतो. एक प्रकारे ते ना व्हिडिओमधून आपलं तोंड सुख घ्यायचं काम करतात. जे घरातले काही असेल ना, तर ते आपल्या कमेंटद्वारे आपलं ते राग जो आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात, असं मी तर म्हणते. मी तर म्हणत असते की तुम्हाला काय बोलायचं ते आपल्या कमेंटमध्ये सांगत जा. आपल्या व्हिडिओविषयी आपलं जे काय, माझं काय चुकतं आहे किंवा कोणाचं काय चुकतं हे तुम्हाला सांगण्याचं मी सांगत असते. तसेच एक मला कमेंट आली होती की ताई तुम्ही असं बोलला होता ते चुकीचं आहे, ते बरोबर नव्हतं. तर कमेंट अशी होती आणि मला पण नंतर त्याचा पस्तावा झाला. म्हणजे कमेंट यायच्या आधीच मी म्हटलं की अरे, आपला थोडासा राग शांत झाल्यानंतर आपण म्हणतो की अरे, आपण असं नव्हतं बोलायला पाहिजे. तर 1-2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता तो. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की लव्ह मॅरेज करून मला पस्तावा यायला लागला आहे आणि खूप मोठी चूक केली, असं मी म्हटलं होतं. तर खरंच आहे ना, ते मला कुठंतरी जाणवलं नंतर की अरे, आपण असं नव्हतं बोलायला पाहिजे. आपण रागाच्या भरात जे काही बोलून जातं ते जातो बोलून, पण नंतर त्याचा पस्तावा येतो. आपण असं नाही बोलायला पाहिजे. जे आपण लव्ह मॅरेज वगैरे करतो तर ते आपलं स्वतःचं हे असतं, काय म्हणूया आपण, सगळ्या जगाला झुगारून टाकून आपण ते करतो. आपला त्याच्यावर विश्वास असतो म्हणूनच आपण करतो आणि ते निभावण्याचा प्रयत्न करतो. खरं जर असेल तर ते आपण निभावण्याचा प्रयत्न करतो. पण कधी असं होतं ना की काही गोष्टींमुळे आपल्याला आपलाच निर्णय जो असतो तो चुकीचा वाटायला लागतो आणि पश्चाताप व्हायला लागतो. पण रागापुरतं, तेवढ्यापुरतं. नंतर मग ते विसरून जातो आणि नंतर आपण काय बोललो आहे, अरे हे नव्हतं बोलायला पाहिजे, असं वाटतं. तर हे मला कळलं त्यावेळेस जेव्हा मी परत म्हणजे नाही का विचार केला. कारण तेच विचार आपल्या डोक्यात जे असतात ते चालूच असतात. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की नाही, आपण हे जरा बोलायला नव्हतं पाहिजे, हे विचार करायला नव्हता पाहिजे. जे केले ते आपण केलेलं आहे. आणि तेव्हा आपला जसा विश्वास होता तेव्हा म्हणजे पुढचं कोणी बघितलं आहे ना, असं असतं. भविष्य कोणी बघितलेलं असतं. आपण जे वर्तमानामध्ये जगतो, जे आपल्याला गोष्टी चांगल्या वाटतात त्याच्यावरतीच आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्यावरतीच निर्णय घेत असतो. तर मग तो पण तेव्हा घेतलेला, असं काही नाही आहे. आत्ता मला वाटलं 1-2 चुकीनंतर आत्ता मला वाटलं होतं की अरे, असं ना, आपण चुकी केली. पण ते तसं नाही आहे, तेवढ्यापुरतं वाटतं. पण नंतर ते योग्य आहे आपल्याला कळतं. कारण तेव्हाची निवड जी होती ती आत्ता थोडीशी बदललेली असतात. माणसं बदलत असतात, सवयी बदलत असतात आणि जे त्यांचं नातं आहे ते पण बदलत असतं. पण आपण आपल्या नात्यांवरती ठाम विश्वास ठेवायला पाहिजे, हे खरंच आहे. तर तिथं मला कुठंतरी असं वाटतं की नाही, हे माझं चुकलेलं आहे. आणि हे असं बोलायला ना परिस्थिती भाग पाडते. ज्या माणसावरती आपण प्रेम करतो तो नंतर बदलत जाऊन मग पुढं काहीतरी हे होत असते,
आपण म्हणू शकतो नाही का, मी ह्या माणसावर नव्हतं केलं, आधीचा वेगळा होता आणि आताचा वेगळा आहे. माणसं बदलत असतात, सवयी बदलतात, त्याच्यामुळे आपल्याला ते अगोदरच्या माणसाशी आपण आत्ताच्या माणसाची तुलना करायला लागतो. तर कुठे कुठे आपण पण बदललेलो असतो, कुठे कुठे परिस्थिती बदललेली असते, कुठे म्हणजे हे सगळं बदलण्याचं जे आहे ते एकंदरीत त्या परिस्थितीशी आपल्याला तुलना करायला होतं की अगोदर हा असा नव्हता, आता हा असा आहे, अगोदरचं वेगळं होतं, आत्ताचं वेगळं आहे. पण माझी तिथं चूक वाटते, आत्ता मला कळते. 2 दिवसानंतर राग जेव्हा जातो आपला, तेव्हा मग कळतं की नाही, हे आपण पण नाही बोलायला पाहिजे. आणि जो आपला निर्णय होता तो आपला होता, स्वतःचा होता. त्यात कोणाला दोष देऊन पण काही उपयोगाचं नाही अजिबात, खरं आहे की नाही. तर चला, आज मी बनवणार आहे, भात बनवणार आहे. तर तुम्ही म्हणता की तुम्ही सारखं सारखं नॉनव्हेज का खाता? तर नाही, हे 1-2 व्हिडिओ मी मध्यंतरी व्हेज बनवलेले व्हिडिओ जे आहेत ते मध्यंतरी मी टाकले नव्हते, शूट केले नव्हते. त्याच्यामुळे जेव्हा नॉनव्हेज येईल तेव्हाच बरोबर माझा व्हिडिओ येतो आहे किंवा मी त्या वेळेसच बरोबर शूट करते. असं नाही की मी सारखेच रोज 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 नॉनव्हेज बनवते. आता 2-3 अक्का आल्या होत्या, 2-3 दिवस बनवलं, पण नंतर मग थोडंसं हे झालं की एकदा नॉनव्हेज, एकदा व्हेज, एकदा नॉनव्हेज, एकदा व्हेज, असं डाळ वगैरे करत आलेली आहे मी. 2-3 दिवस ते सोडले तर त्यानंतर आता अक्का म्हटल्या की तुझ्या हातचा भात बनव म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. आणि गावावरून आल्यानंतर पण नव्हता बनवला. अक्का भरपूर दिवसाने आल्या, त्यांना पण खावं वाटलं असेल. पण अक्का एवढंच की जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे मग थोडासा मला नॉर्मल असं तिखट करावा लागला होता. पण तो अनफॉर्च्युनेटली ना काय झालं, थोडासा मसाला जास्त झाला आणि तो आहे तसा तिखट थोडासा झाला. तर आता इथं मी सगळं करून घेत आलेली आहे. मी तुम्हाला सगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या शेअर केलेल्या आहेत. पण तुमचं असं असतं की ताई, तुमची रेसिपी जी आहे ती आम्हाला दाखवा, आम्हाला आवडते बघायला. तुम्ही नॉनव्हेजचं कालवण कसं करता, भात कसा करता, हे सगळं आमच्यासोबत शेअर करा. तर अगोदर पण मी भरपूर साऱ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे भातावरच्या. जेव्हा कधी नॉनव्हेज असेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मसाला वगैरे तयार करून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता चिकन टाकायचं आहे. तर ना मी भरपूर वेळा असं विचार करते की आता मला ना तो दम बिर्याणीचा वाला बिर्याणी करायची आहे, जे दम देऊन आपण भात वगैरे शिजवून ते करतो, नंतर थर लावतो, तो वाला बनवायचा आहे. पण ना आमच्या घरात म्हणजे माझ्या मिस्टरांना आवडतो, पण अक्का वगैरे आल्या ना तर त्यांना नाही आवडत ते, की नको तसा नको, कालवण भात खाल्ल्यावर वाटतं, असं त्यांचं म्हणणं असतं. आईंना पण नाही आवडत. पण नक्की मला एकदा प्रयत्न करायचा आहे, एकदा करून बघणार आहे, कारण मला आवडतो. पण ते तांदूळ जे आहेत ते बासमतीचे ते मला आवडत नाही, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम येतो की हा मला तांदूळचा भात आवडत नाही. बघूया, हे आता मी जे वापरते ते स्टीम कोलम आहे, तर त्याचं होतं आहे का बघेन नक्की, त्याचाच मग तसा राईस करेल मी. तर आता वरून मी छानपैकी कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे. थोडा वेळ दमायला ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर परत मी बघणार आहे शिजला आहे का नाही, कारण भरपूर सारा उशीर झाला होता. आणि उशीर झाल्यामुळे वेदांतला भरपूर भूक लागली होती आणि तो म्हणायचा मम्मा झाली का, मम्मा झाली का म्हणून. तर मुलांची चालली होती इथं भांडणं. तर भांडणं तर सगळ्या घरात होतं, मला तर वैताग येत होते मुलांची भांडणं सोडवता. तर आता याच्यामध्ये अजून थोडंसं शिजायचा बाकी होता आणि आपली एक अजून त्याच्यामध्ये टाकायचं बाकी गोष्ट, ती म्हणजे जिरं जे असतं, शहाजिरं. तर हे शहाजिरं जे आहे ते हातावर घ्यायचं आणि ते सगळ्या भातावरनं असं पसरून टाकायचं. ह्याच्यामध्ये अजून एक असतं ते म्हणजे कसुरी मेथी. तर कसुरी मेथी पण ह्याच्यामध्ये टाकली ना अशी वरून, तर ती पण छान चव लागते भाताला, एकदम मस्त. तर आता थोडा वेळ अजून दमू द्यायचं आणि त्यानंतर आपला भात झालेला आहे रेडी, एकदम गरम गरम मी यांना सर्व करणार आहे. कारण त्याला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे त्याला ना असं वाटत होतं कधी देईन मला भात. तर आता तोपर्यंत मी कोशिंबीर वगैरे करून घेतली होती आणि आता बघा इथं मी भात वगैरे वाढून घेते, त्याला अगोदर जेवायला देते. तर मस्त असा सुळसुळीत भात झाला होता, फक्त थोडंसं त्याच्यामध्ये तेल जास्त झालं होतं. तर आता चला मस्तपैकी आम्ही जेवण करणार आहोत या सगळेजण जेवायला.
आणि इथं मी कोशिंबीर वगैरे केली आहे, त्याच्यामध्ये दही टाकते नंतर मग वाढणार आहे. तर आता कालच्या एका व्हिडिओला अशी कमेंट आली होती, ताई तर आम्ही नॉनव्हेजच्या व्हिडिओला अशी कमेंट आली होती की ताई आम्ही व्हेजिटेरियन आहे. तर व्हेजिटेरियन आहेत तर त्यांना मी जेव्हा कधी व्हेज बनवन तेव्हा तुम्हाला मी नक्की जेवायला बोलवेन. आता मी चिकन बिर्याणी केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय जेवायला नाही बोलवत. जेव्हा मी व्हेजची बिर्याणी करेन ना, व्हेज बिर्याणी, तेव्हा मग तुम्हाला सगळ्यांना मी जेवायला बोलवेल. ठीक आहे, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.